बजाजनगर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठं यश मिळवलं आहे। तब्बल 3 किलोहून अधिक गांजासह एक आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलाय। या कारवाईबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की एक इसम नुकताच एक कृपलानी चौकामध्ये आलेला आहे आणि तिथून तो इकडे देशून आपल्या दिशाभूमी चौकाकडे येत आहे। तर अशा माहितीवरून आम्ही त्या रोडवर आलो, तिकडे गेलो, आपल्या त्या रोडवर त्या ठिकाणी आम्हाला तसा एक इसम मिळून आला। त्या इसमाची झडती घेतली तेव्हा त्याच्या खांद्यावर जी बॅग होती त्या बॅगमध्ये आम्हाला 3 पॅकेट्स मिळून आले। त्या 3 पॅकेट्सचं आम्ही बघितलं असता त्या पॅकेट्समध्ये आम्हाला गांजा दिसून आला। तिन्ही पॅकेटचं वजन मिळून 3 किलो वेष्टनासह 3 किलो 140 ग्रॅम एवढा तो गांजा होता। त्याची किंमत आहे 75,000 रुपयाचा मुद्देमाल। तो आम्ही जप्त केला, आरोपीला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आलो आणि आम्ही पोलीस स्टेशनला अपक्रमांक 174/25 कलम 8क 20ब 2ब 29 NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला। आरोपी अटकेत आहे। आरोपीचा आम्ही PCR घेणार आहोत आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण आहे, याने माल कुठून आणला आणि हा कुठे घेऊन जात होता याबाबत आम्ही त्याला सखोल विचारपूस करून इतर आरोपींचा शोध लावणार आहोत। बजाजनगर पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून अंमली पदार्थांच्या विरोधात आपलं अभियान अधिक तीव्र केल्याचं दाखवून दिलं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलीस यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत।